नमस्कार. काल 5 मार्च 2025 रोजी MIDC पोलीस स्टेशन ज्युरिडिक्शनला एक रेडीमेड कापडचा कारखाना त्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत अशा गोपनीय माहिती लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला मिळाला आणि त्या आधारावर एक संयुक्त रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करताना कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर डॉक्युमेंट्स नसताना 12 बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्ड सोबत बाळगून ते तिथं टेलर म्हणून कामात होतं हे इन्फॉर्मेशन मिळाला. ते पूर्णपणे चौकशी करून DCP श्री कबाडे, ACP श्री पोमन, PI श्री वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी हे 12 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशनला भारतीय पारपत्र अधिनियम 1950च्या कलम 3A 6A सोबत परकीय नागरिक आदेश 1948 चे कलम 3(1), विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 337(3), 338 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. या 12 जणांना अटक करून आज मान्य न्यायालयात त्यांना हजर करणार आहेत आणि पुढील तपासात ते जे बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्याबद्दलच्या पूर्ण मूळ वर जाणार आहे. कुठून बनवून घेतलं, यांना आणखी कोण कोण मदत केलं, यांच्यासोबत आणखी कोणी इथं आहेत का यावर चौकशी आता तपास दरम्यान होणार आहे. सर, साधारणतः किती वर्षांपासून ते इथं राहत होते आणि त्यांनी जे कार्ड बनवले, डॉक्युमेंट बनवले, ते सोलापुरात बनवले की तिथं बाहेर बनवले? तसं मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आता जे गोपनीय माहिती मिळाली आहे त्या आधारावर यांना आता ताब्यात घेऊन तपास सुरू केलेले आहेत. कुठून बनवलेले आहेत, कोण मदत केलं, कधीपासून इथं आहे, आणखी कोण सोबत आले होतं का, ते लोक कुठं आहेत, हे सर्व गोष्ट आता तपास दरम्यान कव्हर होईल. जो कारखानदार है उसको हिरासत में लिया गया है. कारखानदारच्या यात आम्ही आता प्रिलिमिनरी स्टेजला ते लोकलाईट आहे का ते त्यासाठी आधार कार्ड एक बेसिक डॉक्युमेंट अशा गृहीत केलं जात आहे. तर त्यामुळे या स्टेजला त्यांच्या यात सहभाग होतो का नाही याबद्दल